घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सुमित्रा आता मुद्दामहून ऐश्वर्याला बोलत असते की ऐश्वर्या, झालं गेलं ते गंगेला मिळालं असं समज. आता यापुढे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, मी कायम तुझ्या बाजूने असेल. तेव्हा ऐश्वर्या मात्र आता होकार भरते. तिला खरं तर खूप विचित्र वाटत असतं. त्यानंतर ती सांगते की आता तुम्ही जरा रिलॅक्स व्हा. सुमित्रा विचारते की मी तुझ्यावर ओस आहे असं तर नाही ना वाटत. तेव्हा ऐश्वर्या बोलते की तुम्ही उगीचच ओव्हर थिंक नका करू. ते ऐकून सुमित्रा कावेरीला म्हणते की बघितलं हो, आम्ही या मुलीला एवढा त्रास दिला परंतु तिने काही म्हणत नाही ठेवलं. ऐश्वर्या बोलून जाते की तसंही एवढ्या रात्री मी तुम्हाला कुठे पाठवणार म्हणा. तेव्हा सुमित्रा घाबरूनच विचारते की म्हणजे सकाळ झाली की तुम्हाला हाकलून देणार की काय. आता ऐश्वर्या तुटुकपणे बोलते की हे बघा, या विषयावर आपण नंतर बोलूया आणि लगेचच तिकडून निघून जाऊया. कावेरी मात्र पॅनिक झालेल्या सुमित्रेला शांत करते आणि तिच्यासाठी सूप बनवायला निघून जाते. इकडे ऐश्वर्या रूममध्ये येते आणि लगेच या मायाला फोन करते. कोणी नाही आहे ना पाहून माया ही कॉल रिसीव्ह करते. तर ऐश्वर्या वैतागून विचारते की माया, अगं हे सगळे काय सुरू आहे? ती म्हातारी इथे माझ्या घरात ठाण मांडून बसली आहे. हे सगळं तर नव्हतं ना आपल्या प्लॅनमध्ये. तेव्हा आता माया सांगते की हो, परंतु जे होतं ते तर झालंय ना, त्यामुळे म्हातारीला तेथेच ठेवून घे. तेव्हा ऐश्वर्या वैतागत म्हणते की नाही, ती म्हातारी जाम कटकटी आहे. तिला समजावते की जर काय एकदा एखादी गोष्ट मिळवायची असेल ना, तर त्यासाठी थोडं झिजावं लागतं, कष्ट करावे लागतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला नाही आज जमत असं स्वतःला त्रास करून. तेव्हा माया रागाने सांगते की मग एक काम कर, त्या थेरीला तिच्या घरी पाठवून दे. इथे आल्यावर जानकी तिला मिठा मारेल, गोडधोड गोडधोड खाऊ घालेल, मग बस तिकडे रडत. पर्या सांगते की मला त्यांना रडवायचं नाही. त्या आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय. आता फक्त त्या म्हातारीला थोडं पेशंटली हँडल कर. सांगते की ठीक आहे. आता जोपर्यंत ती म्हातारी आहे तोपर्यंत माझ्या चेहऱ्यावर खोटं हसू ठेवते. ती फोन कट करते. त्याच वेळेस इकडे जानकी रूममध्ये असताना ऋषी तिथे येतो. तो जरा चिडलेला असतो आणि जानकीला सरळ जाब विचारतो की जानकी, अगं त्या मूर्ख मुलीच्या घरी तू आईला सोडून आलीस का? अगं, हे सगळं करताना एवढा स्वार्थी विचार म्हणजे तू स्वतःच्या आईला घेऊन आलीस आणि माझ्या आईला तिथे सोडून आलीस. तेव्हा जानकी म्हणते की सारखं काय माझी आई लावलंय, त्या माझ्या देखील आई आहेत. कुठलीही मुलगी स्वतःच्या आईला त्रासात भोगू शकत नाही. तेव्हा ऋषी म्हणतो की हो अगं, पण तू तर सरळ आगीत ढकलून आलीस का आईला? नक्की 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 सांगते की अहो, मी त्यांना सांगितलं ऐश्वर्याच्या घरी जा म्हटल्यावर त्या जाणार आहेत का नाही? स्वतःहून त्या कधी तिथे राहतील का? आता ऋषी म्हणतो की हे बघ, तू कोर्टात बोलू नकोस. जानकी म्हणते नानांना कळलं, तुम्हाला कसं नाही कळलं? ऋषी म्हणतो की स्पष्ट काय ते सांग. तेव्हा जानकी असूनच म्हणते की आई, ऐश्वर्याच्या घरी राहायला जाणं हा आपलाच प्लॅन एक भाग आहे आणि ती आता सर्व हकीकत सांगते. इकडे जेव्हा आता सुमित्रा आणि लताची अशी एकी झाली असते तेव्हा जानकी त्यांना समजावते की ऐश्वर्याला आपल्यात भांडण लावायचे आहे, आपल्याला वेगवेगळं करायचं आहे. मग आता तिचा प्लॅन सक्सेसफुल होतोय, हेच आपण तिला भासवायचं. मित्रा विचारते की म्हणजे नक्की काय करायचं? तर जानकी सांगते की आई, माझ्या प्लॅननुसार तुम्हाला ऐश्वर्याच्या घरी राहायला जावं लागेल. तिचं मन जिंकावं लागेल. तिचाच जय जयकार करावं लागेल आणि माझ्याबद्दल वाईट साईट बोलावं लागेल. तुम्ही तिच्याच बाजूने आहात हे तिला पटवून द्यायचे. ती ऐश्वर्या कुठल्या तरी मास्क मॅनच्या पद्धतीने आपल्याला त्रास देऊ पाहते. खूप प्रयत्न केले परंतु आम्हाला मार्क्समॅन पर्यंत पोहोचता येत नाहीये. तिथे आम्हाला तुम्ही पोहोचू शकता. ऐश्वर्या ही एकमेव माध्यम आहे जिच्या मदतीने त्या मार्क्समॅन पर्यंत पोहोचता येईल. 12 वर्षांपूर्वी मकरंद कुलकर्णी नावाच्या माणसाने माझ्याशी जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. मला त्रास दिला. तोच मकरंद आता मार्क्समॅन म्हणून. ही सर्व काही हकीकत जानकीला
ऋषीला सांगते आणि म्हणते की ऐश्वर्या व मार्क्समॅन यांचा नक्की काय संबंध आहे हे शोधण्यासाठीच आई तिथे गेल्यात. हो आई, तिथे राहिल्याने 2 गोष्टी कळतील. तो मार्क्समॅन नक्की कोण आणि दुसरी म्हणजे आपल्या घरात ती व्यक्ती कोण आहे जी आपली खबरी बाहेर पोहोचवते. आता ऋषी अवाक होतो. तो म्हणतो की बापरे, आई एवढी मोठी रिस्क घ्यायला धजावली. तेव्हा जानकी असूनच सांगते की होय, संकट आलं की कुटुंबाने एकत्र मिळून लढायचं. ही गोष्ट आईला चांगलीच माहिती आहे. आता तरी झालंय ना समाधान. आणि हो, ही गोष्ट आता फक्त मला, तुम्हाला आणि आपल्या दोघांच्या आईला माहिती की कुणालाही कळता कामा नये. तेव्हा ऋषीही म्हणतो की होय, पण मला ही एक गोष्ट कळली नाही. जानकी, तू कमाल आहेस ग. तुला, आईला आणि लता काकूला माझा सलाम आहे. आता हे गुण जानकी रुसते. ती म्हणते, आता सलाम करताय, मगाशी मात्र बायकोला स्वार्थी म्हणताना काहीच नाही वाटलं का? तेव्हा ऋषी लगेच तिला म्हणाला, हात हातात घेऊन म्हणत असतो की सॉरी ग जानकी, मी आता पुन्हा तेच. ती म्हणते की नाही आणि अजिबात नाही, आता हा असाच राग तुम्हाला पुढे कॅरी करायचा आहे. म्हणतो की अच्छा, म्हणजे या प्लॅनमध्ये ऋषिकेश रणदिवेला राग कॅरी करतच एंट्री करायची आहे. जानकी स्माईल करत त्यांचा गाल घेते आणि म्हणते की होय, बी रेडी नवरोबा. तर असा होता आजचा भाग. पुढील भाग बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.